नागरिक समाजाचे दीपस्तंभ अशोक रोकडे। सूरवत्सल सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे दीपस्तंभ असून आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे। ज्येष्ठांचा आदर व सन्मान अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी केले। येथील सूरवत्सल सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठांना उतारवयात येणाऱ्या समस्याबाबत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील चौगुले यांनी मार्गदर्शन केले। अस्थिविकार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी व झाल्यास योग्य उपचाराचे मार्गदर्शन त्यांनी केले। योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम आदी गोष्टींची सांगड घातल्यास वृद्धावस्था सुखकर होण्यास मदत होते असे त्यांनी यावेळी सांगितले। सूरवत्सल सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अंजना जाधव यांनी रक्ताची कमतरता व परिणाम याविषयी मार्गदर्शन केले। शरीरातील कुपोषणामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो। हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये आढळणारे प्रथिन आहे। त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो। रक्तातील हिमोग्लोबिन लक्षणीयरित्या कमी झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो। आपल्या रक्तात हिमोग्लोबिनचे पुरेसे प्रमाण असणे आवश्यक असून पौष्टिक आहार महत्त्वाचा असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्यांनी आपापल्याला येणाऱ्या समस्या व उपाय याविषयी माहिती घेतली। यावेळी एकनाथ जाधव, दत्तात्रय सपाटे, विकास आयरेकर, कदम के.आर. पाटील यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नसीमा अत्तार यांनी केले। या आरोग्य मेळाव्यास छाया कांबळे, माधुरी सुतार, शोभा माने, पूनम कराडे, निर्मला सावडेकर, कमल भस्मे यांच्यासह महिला ज्येष्ठ नागरिक यांचे सहकार्य लाभले।